नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री कांबळे सचिन, सहशिक्षक जयप्रकाश विद्यालय रुईभर आपणासमोर इयत्ता 5वी शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीमधील अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय आपणासमोर मांडणार आहे, तो म्हणजे इंग्रजी विषय. इंग्रजी आणि त्या इंग्रजी विषयामधील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा टॉपिक तो म्हणजे व्होकॅब्युलरी. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण जे ग्रॅमॅटिकल पार्ट आपण पाहिला होता, परंतु हा अत्यंत महत्त्वाचा आणि अधिक वेटेज असलेला हा टॉपिक आहे व्होकॅब्युलरी. तर व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह, आपण ज्याला असं म्हणतो शब्दकोश. जसं डिक्शनरी असते तसं आपला व्होकॅब्युलरी, आपला शब्दसंग्रह किती आहे, शब्दसाठा किती आहे, हे चेक करण्यासाठी यावरती काही प्रश्न तयार केले जातात आणि परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून या व्होकॅब्युलरी या पाठाची अत्यंत बारकाईनं आपला अभ्यास करण्यासाठी आपण इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत असणारे इंग्रजीचा जो शब्द आहे तो डिक्शनरीचा वापर करून त्या शब्दाकडे आपण बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. ते शब्द आपल्याला पाठ असणे गरजेचं आहे, कारण वेगवेगळे शब्द वेगवेगळ्या प्रकारानुसार विचारले जातात. जसं की रायटिंग फॅमिलियर वर्ड्स विथ द गिवन पिक्चर्स और गिवन क्लूज. तुम्हाला तुमचे जे परिचयाचे शब्द आहेत, फॅमिलियर म्हणजे परिचयाचे वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला त्या प्रश्नाशी निगडीत, त्या प्रश्नाशी त्याचा सहसंबंध कोरिलेशन आपल्याला जोडायचा असतो आणि शब्द योग्य असणारं ऑप्शन आपल्याला फाइंड आउट करायचं असतं. तर हेच व्होकॅब्युलरी या पाठामधून. त्याचबरोबर व्होकॅब्युलरीच्या या रायटिंग फॅमिलियर वर्ड्स याचबरोबर आणखी बरेचसे महत्त्वपूर्ण असणारे टॉपिक यामध्ये आहेत, ते म्हणजे कोरिलेटिव्ह वर्ड्स विथ पिक्चर्स. त्याच्यामध्ये ऍक्शन वर्ड्स तुम्हाला दिले जातील, डिस्क्रायबिंग वर्ड्स दिले जातील. त्यानंतर रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. रायमिंग म्हणजे वर्ड्स विथ राइम्स विथ इच अदर, सच वर्ड कॉल्ड रायमिंग वर्ड्स असं म्हणतात. त्या रायमिंग वर्ड्सचाही रायमिंग वर्ड्स विषयी म्हणजे यमक जुळणाऱ्या शब्दाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर रायटिंग अपोजिट वर्ड्स, विरोधार्थी शब्द हे शब्दकोशामध्ये येतात. त्यानंतर रायटिंग वर्ड रजिस्टरचाही यामध्ये जी यादी बनवायची असते, शब्द यादी, तेही आपण या पाठामध्ये व्होकॅब्युलरी या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. मग पुढे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतील, जसं की इज प्लस नॉट. इजंट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे. म्हणजे संक्षिप्त रूप आहे. त्याचबरोबर डिक्शनरी स्किल, जे शब्दकोशामध्ये जे कौशल्य आहे, अशा पद्धतीने आपण शब्द फाइंड आउट करायचा, याही विषयी आपण माहिती मिळणार आहोत. त्यानंतर पार्ट्स ऑफ बॉडी, आपले पार्ट्स ऑफ बॉडी, आपले शरीराचे अवयव याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण आपण ज्यावेळेस परीक्षेमध्ये विचारलं जाईल, एखादं पिक्चर दिलं जाईल आणि विच बॉडी पार्ट मॅच विथ दिस गिवन वर्ड्स असं विचारलं जाईल, त्यावेळेस आपल्याला बॉडी पार्ट्स असणं माहिती गरजेचं आहे. त्यानंतर नेम ऑफ बर्ड्स, नेम ऑफ ॲनिमल्स, त्यांचे लिव्हिंग प्लेस, हेही त्यांचे साऊंड्स. त्याचबरोबर कंपॅरिझन, तुलना आणि होमोफोन्स, आणि मग इतर वस्तूंची नावं, कलरची नावं, शेप, या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या व्होकॅब्युलरीमध्ये करावा लागेल. आता प्रथमतः आपण रायटिंग फॅमिलियर और रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्यूज. रायटिंग फॅमिलियर words, writing familiar oblique related, writing familiar oblique related words with given words, with given clues, with the given clues, oblique pictures. आता पिक्चर्स पहा, नेमकं काय म्हणतो हा प्रश्न, किंवा हॅबिट, या बिटचा आपण प्रथमतः अभ्यास करूया. रायटिंग फॅमिलियर वर्ड्स
फॅमिलियर ऑब्लिक रिलेटेड. फॅमिलियर म्हणजे परिचयाचे किंवा संबंधाचे शब्द विथ द गिवन क्लूज. दिलेला क्लू तुम्हाला दिला जाईल, तो क्लू किंवा एक आयडिया दिली जाईल किंवा पिक्चर दिले जाईल. त्या पिक्चर्स कडे पाहायचं आहे आणि नेमकं कोणतं शब्द या पिक्चरशी मॅच अप होतं किंवा क्लूशी मॅच होतं हे आपण त्याचा रिलेशन आपल्याला जोडायचं आहे आणि मगच आपल्याला त्या पर्यायाला काय करायचं, पर्याय करेक्ट फाइंड आउट करून मग सर्कल आपल्याला डार्क करायचं आहे. तर कशा पद्धतीचे जे प्रश्न असतील हे आता आपण प्रत्यक्ष यामध्ये पाहणार आहोत. नेमकं काय करावं लागेल आपल्याला हे आपल्याला जाणायचं आहे. तर चला तर मग व्होकॅब्युलरी मध्ये पाहूयात आपण. choose the correct alternative related. या क्वेश्चन कशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो पहा. क्वेश्चन आपण वन समजूया. एक सॅम्पल एक्झाम्पल हे या प्रकारावरती अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. चूज द correct alternative related with circles. Choose the correct alternative related with circles. Choose the correct alternative related with circles. Aha, this is the sample question related to this beat, writing familiar or related words with the given clues, and the question is like that. म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. Choose the correct alternative related with circus. सर्कस या शब्दाशी संबंधित असणारा पर्याय, योग्य पर्याय निवडायचा. बरोबर आहे. तर आता पर्याय असा आहे म्हणजे सर्कस हा शब्द ज्या शब्दाशी रिलेटेड आहे तो शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर त्याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो पर्याय त्याच्याशी रिलेटेड आहे का नाही हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला आहे वॉटर. दुसरा आहे डॉक्टर. तिसरा आहे पेंटर आणि चौथा आहे जोकर. आता चार सर्कल असे असतील त्या प्रश्नाच्या समोर आणि मग प्रश्न आपण नीट समजून घ्यायचा आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड विथ सर्कस. सर्कस या शब्दाशी संबंधित योग्य पर्याय निवडा. तर पॉटर आणि सर्कस यांचा सहसंबंध आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर पॉटर आणि सर्कस यांचे कुठल्याही प्रकारचं संबंध जोडून येत नाही, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड होत नाही. पॉटर म्हणजे एक ज्याला आपण कुंभार म्हणतो किंवा भांडेवाला आपण म्हणतो तो याच्याशी जुळत नाही, म्हणजे सर्कस आणि पॉटरचा काही संबंध नाही आहे. त्यानंतर सर्कस आणि डॉक्टर म्हणजे वैद्य, ज्याला जो ट्रीटमेंट करतो ज्याचा संबंध पेशंटशी येतो, याचा सर्कसशी आणि डॉक्टरशी काही संबंध जुळत नाही, म्हणून हाही पर्याय नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 हे या पर्यायाशी म्हणजे या सर्कसशी जुळत नाही. त्यानंतर पेंटर आणि सर्कस हेही, पेंटर हा रंगकाम करतो, त्याचं काम रंगाशी असतं, एखादे चित्र काढण्याशी असतं, ड्रॉइंगशी असतं, म्हणून सर्कस आणि पेंटर याच्याशीही त्याचा रिलेशन नाही, म्हणजे रिलेटेड वर्ड तो याच्याशी सर्कसशी नाही आहे. तर नंबर 4 तो आहे जोकर म्हणजे सर्कसीमध्ये जो विदूषकाचं काम करतो, ज्याला आपण विदूषक म्हणतो मराठीमध्ये, तो जोकर याच्यामध्ये ऍक्शन करतो, वेगवेगळ्या नकला करतो, म्हणून सर्कस आणि जोकर यांचं रिलेशन आहे. म्हणजे सर्कस या शब्दाशी जोकर हा शब्द रिलेटेड आहे. दॅट्स व्हाय 1 2 3 and 4 all these options we have seen, only joker number 4 option is matched with word circus. Okay, so the option 4 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण चौथ्या क्रमांकाचं सर्कल काय करायचं आहे, डार्क करायचं आहे.
तर सर्कल 14 क्रमांकाचा आपण सर्कल डार्क केलेला आहे आणि अशा पद्धतीचा प्रश्न रायटिंग फॅमिलियर ऑर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज ऑर पिक्चर्स याच्याशी विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न तुम्ही बारकाईने अभ्यासायचा आहे, ते पुन्हा पुन्हा या व्हिडिओमध्ये ऐकायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर दुसरा प्रश्न आहे जर आता बघा हा दुसरा प्रश्न मी विचारतो, इफ याचा अर्थ जर इफ बस bus we know about the vehicle bus because many times we have traveled from the bus, we have traveled by bus, that's why we know about the bus is the name of vehicle. If bus stop if bus stop if bus stop then म्हणजे तर then aeroplane if bus stop then aeroplane question mark. जर बस स्थानकाशी मॅच होते तर एरोप्लेन कशाशी मॅच होईल, म्हणजे विमान कशाशी मॅच होईल. तर ऑप्शन दिले जातील, त्याच्याशी आपण त्याचं रिलेशन म्हणजे त्याचं रिलेटेड आहे की नाही चेक करून तो पर्याय आपल्याला डार्क करायचा आहे. याही पुढे 4 संख्या आपण करूया जेणेकरून आपलं उत्तर फिल करता येईल. तर ऑप्शन ए आहे, ऑप्शन 1 आहे स्टँड. बघा स्टँड हा शब्द एरोप्लेनशी रिलेटेड आहे का, एरोप्लेन स्टँड वरती लँड होतो का, तर नाही. दुसरा आहे पर्याय क्रमांक 2 आहे क्यू म्हणजे रांग, क्यू म्हणजे रांग, रांगेमध्ये थांबतं का, क्यू म्हणजे रांगेमध्ये विमान थांबतं. कुठे थांबतं, नंबर 3 आहे एअरपोर्ट, ऑप्शन नंबर 3 आहे एअरपोर्ट आणि ऑप्शन 4 आहे स्टेशन, स्थानकावरती. पहा आता या प्रश्नाकडे बारकाईने पाहायचं आहे. जर बस स्थानकाशी संबंधित आहे तर देन एरोप्लेन कशाशी संबंधित येईल, देन स्टँडशी का स्थानकाशी नाही, क्यू रांगेशी संबंधित येईल का नाही, एअरपोर्ट अगदी एअरपोर्ट म्हणजे विमानतळ, म्हणजे विमान हे एअरपोर्ट वरती लँड होतं, म्हणजे हे विमान या स्थानकाशी म्हणजे एअरपोर्टशी रिलेटेड आहे. म्हणून आपल्याला आपला पर्याय सापडला पर्याय क्रमांक 3 आणि म्हणूनच आपण डायरेक्ट तिसऱ्या क्रमांकाच्या सर्किटला जायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे, भाग करायचा आहे. अशा पद्धतीने या प्रकारावरती याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे बारकाईने आपल्याला अभ्यासायचा आहे. पुन्हा वेडिओ बघायचे आणि अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपण काय करायचे, सोडवायचे आहे, जेणेकरून आपल्याला कसाही प्रश्न यावरती या प्रकारावरती विचारला तर आपण तो काय करू, सहजपणे सॉल्व्ह करू. तर पुढचा प्रश्न आहे बघा, आता हे तुमचं झालेलं असेल तर मी हे रद्द करतो. तर पुढचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, बारकाईने आपले पाहिजे तर वाटी हे लिहून घ्यायचे प्रश्न झालेला असेल लिहायचं. तर आता पहा, एक choose the question number 3 choose the incorrect चा अर्थ काय, अयोग्य. पहा करेक्ट म्हणजे योग्य म्हणजे बरोबर, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं किंवा अयोग्य. choose the incorrect pair from the given alternatives, pair from the given alternatives, given alternatives. Choose the incorrect pair from the given alternatives. So now look at this question, try to understand it. अतिशय सहज आणि सोपा प्रश्न विचारला आहे. Choose the incorrect pair from the given alternatives. तुम्हाला इथे पर्याय दिले जातील. आता या दिलेल्या पर्यायातून जोडीची पर्याय जी जोडी आहे ती जोडी कोणती अयोग्य आहे, चुकीची जोडी आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे.
तर आता इथं एक पिक्चर आहे, तर पहिल्यांदा पिक्चर दिलं जाईल आपल्याला इथं. तर हे पिक्चर सपोज दिस इज द पिक्चर. ओके, आणि हे पिक्चर आपल्याला याची खाली या पिक्चरची मॅच असणारं त्याचे नाव सांगितलंय, ते आहे नंबर 1 बॉल. तर नंबर 2 पिक्चर आहे, नंबर 2 पिक्चर आहे नंबर 2 पिक्चर आहे नंबर 2 ग्लास. ग्लास. नंबर 3 आहे, नंबर 3 पिक्चर आहे, नंबर 3 पिक्चर आहे नंबर 3 पिक्चर आहे, नंबर 3 पिक्चर आहे. पहा इनकरेक्ट पेअर आपल्याला फाइंड आउट करायचं. 3rd आहे, इथं लिहिले मून. आणि 4th आहे, 4th पिक्चर आहे, 4th पिक्चर आहे, 4th पिक्चर आहे, 4th पिक्चर स्टार. ओके, तर आपल्याला हे 4 सर्कल दिलेले आहेत. चारही पिक्चर कडे आपल्याला पाहायचं आहे. चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट म्हणजे अयोग्य जोडी. फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. फ्रॉम म्हणजे पासून, गिवन म्हणजे दिलेल्या, अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय. तर दिलेले हे 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. त्या प्रत्येक पर्यायाची एक जोडी आहे. बॉल हे यांचं मॅचिंग दिसून येते, म्हणजे एक बॉल आहे, पिक्चर बॉलचं पिक्चर आहे, म्हणजे तिथं लिहिलेलं त्याचं जे नाव आहे ते बॉलच, म्हणजे ते अगदी करेक्ट पेअर आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इनकरेक्ट पेअर. त्यामुळे आपण बारकाईने सगळीकडे पाहायचं आहे. एक ग्लास दिसते छोटा आणि त्याचं नावही बरोबर ग्लास दिलेलं आहे, म्हणजे तेही करेक्ट पेअर आहे, योग्य जोडी आहे. पुढे मात्र इथं एक पिक्चर आहे ज्याला जे आपल्याला लाईट देतं, त्याचबरोबर हीट देतं. ते पिक्चर म्हणजे आपण सन म्हणतो, परंतु या सन पिक्चरला इथं मून हे नाव दिलेलं आहे. आणि मून हा दिलेल्या पिक्चर मधला मून हा नाही आहे, तर तो सन आहे. म्हणजे दिलेली थर्ड जे पेअर आहे ती इनकरेक्ट पेअर आहे. याचा अर्थ आपण इनकरेक्ट पेअर पर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि पुढे जर पाहिलं तर स्टार, आणि त्याचं नावही स्टार आहे, म्हणजे बरोबर ते करेक्ट पेअर आहे. फक्त ऑप्शन 3 जो आहे तो इनकरेक्ट पेअर आहे, म्हणजे तिथं सन आहे आणि त्याचं नाव मात्र इथे मून दिले, म्हणजे इनकरेक्ट पेअर आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. सो वी शुड डार्क ऑप्शन 3. अशा पद्धतीने आपण या प्रकारावरती अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे आपण अभ्यासणं गरजेचं आहे. लक्षात येतं. तर रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज पिक्चर्स, आणि हे त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे अभ्यासणं गरजेचं आहे. तर आता पुढचा एक प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे प्रश्न पाहायचा आहे. इफ, आता पहा, इफ जर, इफ चा काय होतो, इफ ग्रास ग्रीन, जर गवत हिरवं, इफ ग्रास ग्रीन, if grass green, then mango what, question mark. जर गवत हे हिरवं तर मँगो कसं असतं, म्हणजे कलरशी रिलेटेड किंवा कलर्स अपेक्षित आहे या दिलेल्या फ्रूटचा. तर आता पहा, त्याचा पर्याय आहे ऑप्शन 1 येलो, ऑप्शन 2 सिल्वर, ऑप्शन 3 ब्राउन, आणि ऑप्शन 4 ग्रे. So these are the 4 circles. We should dark it after making the decision right. Now if grass green,
जर गवत हिरवं असतं देन मँगो डॅश, तर आंबा कसा असेल किंवा आंब्याची प्रश्न विचारला. तर आता गवत हिरवा असतं बरोबर आहे, गवताचा रंग हिरवा असतो बरोबर. तर मँगोचा रंग कसा असतो? सिल्वर तर नसतो, म्हणजे चंदेरी ज्याला आपण चांदीचा कलर म्हणतो, चंदेरी सिल्वर कलर तर नसतो. ब्राऊन कलर ही नसतो, तपकिरी कलर ही नसतो. त्यानंतर ग्रे कलर ही मँगोचा नसतो. म्हणजे तिन्ही पर्याय नाही. पर्याय क्रमांक 2, 3, 4 आपण अभ्यासले, बारकाईने तपासणी केली. पर्याय क्रमांक 1 कडे जेव्हा आपण येऊ त्यावेळेस मात्र येलो हा आंब्याचा कलर असतो. मँगो इज इन येलो कलर. मँगो हा या कलर मध्येही असतो. जेव्हा तो पिकतो आंबा त्यावेळेस येलो कलर त्याचा आपण पाहतो. म्हणजेच येलो हे ऑप्शन 1 हे राईट आन्सर आहे. म्हणून आपण पहिलं ऑप्शन काय केलं पाहिजे? डार्क केलं पाहिजे. पहिलं ऑप्शन डार्क केलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. तर रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज और पिक्चर्स, गिवन पिक्चर अशा पद्धतीचे प्रश्न त्यावरती विचारले जाऊ शकतात. तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या सर्व 4ही प्रश्न प्रकाराचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करायचा आहे. आणि तुम्हाला दिलेले जे एक्सरसाइज आहे रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज वरती जे एक्सरसाइज स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. आणि जर तुम्हाला कुठली अडचण असेल तर त्याचा प्रॉब्लेम्स तुम्हाला ग्रुपवरती सेंड करायचा आहे. निश्चित त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळेल. आणि माझा हा व्हिडिओ आजचा व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रहावरती जो व्हिडिओ बनवला आहे तो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आमचं चॅनल सबस्क्राइब करा. थँक्यू व्हेरी मच.